आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। राज्यामध्ये उन्हाचा कडाका चांगलाच वाढलेला आहे। अकोल्यामध्ये सर्वाधिक 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे, तर मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि धाराशिवचं तापमान सुद्धा 40 अंशांच्या पुढे गेलंय। उत्तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणातल्या काही भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे। गेल्या 3 दिवसांपासून राज्यभरातल्या तापमानात मोठी वाढ झाली आहे। मुंबईसह पुणे आणि सोलापुरातही उकाडा वाढल्याचं चित्र आहे। विदर्भात तर उष्णतेची लाट पसरली असून अकोल्यामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झालेली आहे। अकोल्याचा पारा जो आहे तो 44.5 अंशांवर गेलाय। गेल्या वर्षी अकोल्यात 43.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची यावेळेला नोंद होती, तर तापमानात सतत वाढ होत असल्याने उकाड्यामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले। दुपारच्या सुमारास शहरातल्या रस्त्यांवर शुकशुकाट दिसतोय। गेल्या काही दिवसांपासून अवकाळीनंतर आता मे महिन्यात सूर्यानं अक्षरशः आग ओकायला सुरुवात केली आहे। उष्णतेच्या तडाख्यानं अमळनेरमध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय। अमळनेरमधल्या तांबेपुरा भागात ही घटना घडलेली आहे। रुपाली राजपूत असं या महिलेचं नाव आहे। यंदाच्या मोसमातील जळगाव जिल्ह्यातला उष्माघाताचा हा पहिलाच बळी आहे। रुपाली राजपूत अमरावतीमध्ये एका विवाह सोहळ्याच्या निमित्तानं गेलेल्या होत्या। सोहळा आटपून घरी आल्यानंतर त्यांना अचानक मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला होता।